आज माझी दोन्ही मुलं आणि आम्ही दोघेजण एकत्रच बाहेर जायला निघालेलो बघा. लवकरच सकाळी 7 वाजलेले. दोन्ही मुलांची पण शाळा लवकरच होती. मग त्यांना पटपट तयार करून घेतलं आणि मग त्यानंतर आम्ही पण मस्त तयार झालो आणि निघालेलो बघा. कुठे निघालेले ना ते तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे कळेल. असं तर सर्वात प्रथम शुभ सकाळ तुम्हा सर्वांना. मी प्रिया स्वागत करते तुमचे नेहमीप्रमाणेच आपल्या या नवीन व्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? मी अपेक्षा करते की तुम्ही सगळे नेहमीप्रमाणेच मस्त आणि मजेतच असाल. तर बघा इथं दोन्ही मुलांना पहिल्यांदा शाळेत सोडलं आणि त्यानंतर पप्पांना घ्यायचं होतं. म्हणजे जिकडे आम्ही जाणार होतो ना तिथे माझे पप्पा पण येणार होते. म्हणून मग पहिल्यांदा तिकडे गेलो, पप्पांना घेतलं आणि त्यानंतर आम्ही जिथे आम्हाला जायचं होतं ना त्या मार्गाला लागलेलो. तर मी आता तुम्हाला सांगते की मी कुठे चाललेली. मी दरवर्षीप्रमाणे जितके माझ्यासाठी म्हणजे जितक्या माझ्या घरात जितके मसाले लागतात ना, हळद मसाला, गरम मसाला, जे खडे मसाले म्हणा, जिरा, हिंग, काय जे काही सुका मसाला असेल ना तो मी जिथून आणते ना तिकडेच जायचं होतं. तर मागच्या वर्षी पण मी तुम्हाला याविषयी माझा व्लॉग शेअर केलेला आहे. पण तेव्हा जास्त आपली फॅमिली नव्हती मोठी. आता पण इतकी काही मोठी नाही, पण गेल्या वर्षीपेक्षा थोडी जास्त आहे. त्याच्यामुळे मी आता पण शेअर करते. तर मी गेलेली पोयनाडला. मी दरवर्षी जवळजवळ 7-8 वर्ष तरी झाली. दरवर्षी मी पोयनाडवरूनच सर्व जे मला मसाले सर्व लागतात ना ते मी तिकडूनच घेऊन येते आणि तेच घेण्यासाठी आम्ही बरेच दिवस जाऊ असा विचार करून फायनली आमचा आजचा दिवस ठरलेला. आणि खरं तर आहे ना हा व्लॉग आहे ना गुढीपाडव्याच्या आधीचा पण आहे, पण मला मध्येच गुढीपाडव्याचा व्लॉग टाकावा लागला कारण मग गुढीपाडव्याचा व्लॉगला पण लेट झाला असता. म्हणून मग मी पहिल्यांदा गुढीपाडव्याचा व्लॉग शेअर केला, अपलोड केला आणि त्यानंतर मग म्हटलं हा व्लॉग एडिट करून अपलोड करावा. तर बघा पोयनाडला आम्ही इथं आलेलो आणि इथं म्हणजे जो दुकान आहे तर तुम्हाला मी दुकानाचं नाव तुम्हाला दाखवलं बघा सुरुवातीला. तिथूनच मी दरवर्षी मसाला नेत असते आणि म्हणजे इतर कुठल्या दुकानावरून अजूनपर्यंत तरी नेलं नाही, कारण या दुकानातूनच नेते ना मग दरवर्षी व्यवस्थित असा मसाला राहतो इथून नेलेला. त्यामुळे मग यंदा ह्या दुकानात आणि यंदा त्या दुकानात किंवा यंदा क्वचितच घेतला आम्ही दुसऱ्या दुकानात आणि मग तिथला मसाला काही चांगला ना निघाला ना मग बरोबर नाही वाटणार म्हणून मग आम्ही याच दुकानातला पहिल्यापासूनच मसाला नेतो. तुम्हाला जर इथला ॲड्रेस पाहिजे असेल ना मॅपवर तुम्ही पोयनाड म्हणजे असं नाव टाकलं ना गावाचं आणि तिथलं पोयनाड मार्केट, मिरची मार्केट असं नाव टाकलं ना की तुम्ही डायरेक्ट इथे येऊन पोचाल. पोयनाडमध्ये पण असं सर्कल दिसतो बघा तुम्हाला इथं या साईडला. तर तिथली जी दुकानं आहेत ना तिथंच मी नेहमी हा मिरची मसाल्याचा माझा जितका सामान असतो ना तो घेते. आणि दुसरी एक खूण म्हणजे इथं जैन म्हणजे मंदिर आहे खूप मोठं व्हाईट कलरचा. तिथेच आम्ही गाडी लावलेली आणि व्यवस्थित म्हणजे जागा वगैरे व्यवस्थित आहे तिथं, म्हणजे गाड्या वगैरे लावण्यासाठी इतके काही म्हणजे जास्त गर्दी वगैरे नसते. फक्त सोमवारी तिथं जास्त गर्दी असते. सोमवारी पूर्ण मार्केटच भरतो तिथं. सुकी मच्छी, कडधान्य जे काही आपल्याला हवं असतील ना त्यांचं सर्वांचं तिथं सोमवारी पूर्ण मार्केट असतो. मी जेव्हा पहिल्या वर्षी गेलेली ना तेव्हा सोमवारीच गेलेली आणि इतकी गर्दी होती ना, बरेच नंबर होते आणि आम्हाला यायला जवळजवळ संध्याकाळच झालेली. म्हणून आता मी तरी सोमवारी जास्त करून जात नाही आणि मंगळवारी बंद असतो. त्याच्यामुळं मी बुधवारी गेलेली आणि गुरुवारी पाडवा होता. म्हणजे नक्कीच तुम्हाला सांगते बघा, बुधवारी गेलेली आणि गुरुवारी पाडवा होता. असाच अचानक ठरलेलं. आता इथं बघा माझ्या पप्पाने तुम्हाला रुमाल बांधलेलं दिसत असतील. बऱ्याच जणांनी म्हणजे तिथं आहे ना मिरच्यांचा इतका जसा ऊन होईल ना, आता आम्ही घरूनच इतक्या लवकर निघालेलो ना तरी पण आम्हाला 9:30 झालेले तिथे जायला. आणि जसं ऊन होत होता ना तशी अशी मिरचीचा वास इतका येत होता ना म्हणजे चांगला, पण तो शरीराला पण आपल्या जास्त शिंका वगैरे जास्तच येत होत्या त्याच्यामुळं. आणि तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत पण असतील काही म्हणजे सारख्या शिंकाच येत होत्या. त्याच्यामुळं पप्पांनी रुमाल बांधून ठेवलेला. आता जसं तुम्हाला सांगितलं की काही दिवसांपूर्वीच माझ्या पप्पांचं ऑपरेशन झालं आहे हाताचा. तुम्हाला जर तुमचं लक्ष असेलच ना तर बघा तुम्ही हाताला उजव्या हाताला बांधलेलं पण आहे. पण मी त्यांना बोलत पण होते की नका येऊ तुम्ही, आम्ही घेऊन येऊ तुमच्याबरोबर, तुमचा पण जितका मसाला असेल तेवढा. पण बोलत होते की घरात पण बसून सारखा कंटाळा येतो आणि गाडीतच जायचं आहे त्याच्यामुळं मग येतो तुमच्यासोबत. मग त्यामुळं आलेले बघा. आता मी तुम्हाला पूर्ण ॲड्रेस दाखवते बघा. इथला हा दगडांचा असा सर्कल आहे या बाजूला आणि तिथे समोरच अशा मिरच्यांच्या पिशव्या वगैरे लावल्या होत्या. तर हा आहे दुकान शाह हरकचंद चिमणाजी जैन असं या दुकानाचं नाव आहे. मधून असा रस्ता आहे, त्याच्या बाजूला पण एक चिकटूनच मिरचीचं दुकान आहे आणि हे आहेत त्या दुकानाचे मालक बघा. तुम्हाला मधून थोडेसे दिसतील. मी काय जास्त काय शूट वगैरे केले नाही. आणि त्यानंतर इकडे या साईडला पण बरीच मसाल्यांची दुकानं आहेत. अख्खे मसाले, खोबरा पण मी तिकडूनच आणते दरवर्षीप्रमाणे, यंदा पण आणलेला. आणि इकडे आहे ना असा 4 फाटी रस्ता आहे. आता तुम्हाला मंदिर दाखवते बघा मी तुम्हाला. हा जो मंदिर आहे ना तिथंच आम्ही समोर जी ऑटो रिक्षा दिसते ना ते आमचीच आहे. आणि हा मंदिर आणि इथं ड्रम म्हणा आहे प्लॅस्टिकचे आणि पत्राचे पण हात आहे तुम्हाला ब्ल्यू कलर ते दिसतात ना. याच्यात काही पत्राचे पण टिंप आहेत जे तांदूळ वगैरे काय ठेवायचे असतील तर.
मस्त सर्वच व्यवस्थित मिळतं आणि बऱ्यापैकी जितकं सामान आणता येईल ना तितकं मी तिकडूनच सामान आणत असते. आता तुम्हाला इथं साईडला दिसत असेल बघा काही टब भरलेले कडधान्यांचे. असे सोमवारी पूर्ण असा रस्ता अजिबात रिकामा नसतो, पूर्ण रस्ता भरलेला असतो आणि बराच चिवचिवाट पण असतो आणि खूप वेळ पण होतो. आणि मला जास्त करून हे कडधान्य वगैरे काही घ्यायचे नव्हते, फक्त मसाला म्हणजे मसाले जे आणि खोबरा इतकंच सामान घ्यायचं होता. आणि इकडे बघा या दुसऱ्या दुकानातून आम्ही खोबरा घेतलेला. आता ही लेडीज एक दिसली बघा तुम्हाला खोबरा घेऊन येताना, जी पिशवी होती ना मोठी, खाली पण एक पिशवी होती, ती घरी माहेरच्यांसाठी खोबरा होता आणि माझ्यासाठी मी हा खोबरा घेतलेला 5 किलो. आणि थोडाफार फरक जास्त नसतो, पनवेलला 430 420 असं आहे, पण तिथं 350 रुपये 1 किलो खोबरा असा आम्हाला मिळाला. मग 4-5 किलो मी आणला, काही घरी आणला, त्याच्यात म्हणजे थोडंफार तरी आपले पैसे वाचतात आणि चांगलीच क्वालिटी असते. तर बघा फायनली आम्ही तिथून सर्व आमचे मसाले घेऊन निघालेलो आणि पूर्ण रिक्षात भरलेली बघा. 2 घरातलेच फक्त हे मसाले होते, 2 नाही, एक माझा नंदेचा एक त्याच्यात मसाला होता. त्यांनी पण मला सांगितलेलं की तू आणशील तेव्हा मला पण घेऊन ये, म्हणजे मग मला काय जायला नको. मग अशी पूर्ण रिक्षा भरून आम्ही निघालेलो घरी. जवळजवळ आम्हाला तिथून यायला येणं इतकं सर्व, आणि गर्दीत जरी आम्ही बुधवारी गेलो असलो ना तरी पण काही माझ्यासारखे सोमवारी न जाणारे असतील गर्दीमध्ये, आणि काही मंगळवारी सुट्टी असते, त्याच्यामुळं आज बुधवारी जितकी राहिलेली असतील ना ती गेलेली सर्व. आणि त्यानंतर मी डायरेक्ट माहेरीच गेलेली, माझ्या पप्पांना पण सोडायचं होतं आणि माहेरीच गेलेली. मग तिकडं जेवण वगैरे आम्ही करून घेतलं बघा. बहिणीने जेवण बनवून ठेवलेलं. जवळजवळ 1:30-2 तरी झालेले आम्हाला घरी यायला. आणि जेवण मस्त असं म्हणजे जेवलो वगैरे, थोडा वेळ आराम केला तिथं आणि त्यानंतर मग सावकाश घरी आलेलो. त्यानंतर मग मी काहीच व्लॉग शूट केलं नाही, कारण एकदम थकल्यासारखंच वाटत होतं. जरी गाडीत जाऊन म्हणजे गाडीत बसूनच गेलेलो तरी पण थकल्यासारखाच वाटत होता. घरी आल्यानंतर सर्व म्हणजे थोडा आराम केला, रात्रीचं जेवण वगैरे करून जरा म्हणजे दुसऱ्या दिवशी केस धुवायची होती त्या मिरचीच्या वासामुळे आहे ना. तशी पण मी आल्यानंतर पहिल्यांदा आंघोळीच केली घरी आल्यानंतर, आणि केस म्हटलं दुसऱ्या दिवशी सकाळी धुवून घेईन. तर मग इथं ऑइलिंग करायचं काम होतं माझं सकाळ म्हणजे संध्याकाळी. जरा बोलताना गडबड होते माझी घाईघाईत, सो तुम्ही समजून घ्या. मस्त केसांची तेल लावून मॉलिश केली मी, आणि त्यानंतर मग मस्त बांधून वगैरे ठेवून दिला. आणि हा जो व्लॉग आहे ना यापुढे शूट केलेला तो दुसऱ्या दिवशीचा आहे, म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशीचाच आहे. आणि इथं मस्त ऊन पण आलेला आणि आईंनी मिरच्या सुकत टाकलेल्या बघा. या साईडला आईंनी टाकलेल्या आणि या साईडला बाबा टाकत होते. जी बाबा मिरची सुकत टाकत होते ना ती मिरची ताईंची होती, म्हणजे माझ्या नंदेची. आणि इकडची मिरची आहे ना ती आमची आहे. यंदा मिरची पण आहे ना दरवर्षी 7 प्रकारची मिरची भेटते, पण यंदा 8 प्रकारची मिरची होती आणि छान क्वालिटी होती. बघू आता मिरची मसाला कुठून आणल्यानंतरच समजेल मसाल्याची चव. इथं फक्त मिरची सुकवायची होती, बाकीचा जो सामान आणलेला आहे ना गरम मसाला, हळद, जिरा, राई, हिंग, जो वेगवेगळा सामान आम्ही आणतो ना तो काय तापवायचा नव्हता. जेव्हा फक्त मसाला कुटायला घेऊन जाऊ ना तेव्हाच फक्त थोडासा तो गॅसवर थोडासा फक्त मीडियम गरम करून घ्यायचा, आणि हळद वगैरे काय तापवायची नव्हती. मग ते तसंच घरात ठेवून दिलेलं. एक होता आमचा गरम मसाल्याचं सामान, एक मसाल्याचं सामान म्हणजे जी मिरची आहे ना त्याच्यासोबत हा आलेला सामान, एक आमच्या मिरचीसोबत आलेली सामानाची पिशवी, एक ताईंच्या मिरचीसोबत आलेली सामानाची पिशवी, असे 3 पिशव्या होत्या. त्या घरातच ठेवून दिल्या. आणि हा फक्त मी आणून द्यायचं काम करते, आणि बाकीचं जे मिरची सुकवण्याचं काम, मिरचीचं देठ तोडण्यापासून ते मिरची म्हणजे मसाला पूर्ण कोटून आणण्यापर्यंतचं काम हे आई बाबाच करत असतात, फक्त आणून मी देत असते. आणि इथं बघा मस्त अशी ताडपत्री टाकून अंगणात दोन्ही पण मिरच्या सुकत घातलेल्या, आणि दुसरीकडे त्यांनी म्हणजे आईंनी आता बघत असेल तुम्हाला गुढीपाडव्याचं पूजन केलेलं एका साईडला दिसत असेल. आणि इकडे खोबरा पण सुकत टाकलेला चांगला 2-3 दिवस कडक उन्हामध्ये हा खोबरा सुकून व्यवस्थित ठेवला ना डब्यात भरून, पिशवीमध्ये भरून नंतर डब्यात ठेवायचा. पूर्ण संपेपर्यंत तरी तसाच्या तसा खोबरा राहतो, आणि वर्षभर मसाल्यासाठी तरी जास्त काही झंझट करावे लागत नाही. तर मग संपला आणा इतकी काही गडबड करायला लागत नाही. खोबरामध्ये आणायला लागेल, पण इतकं काय नाही, खोबरा आणू शकतो आपण. आणि इकडे बघा मस्त अशी गुढी, परत एकदा दुसऱ्या ब्लॉगमध्ये गुढी बघू शकता तुम्ही. आणि ही छोटीशी अशी रांगोळी काढलेली. तुम्ही जर गुढीपाडव्याचा ब्लॉग बघितला नसेल ना तर नक्कीच आपल्या चॅनलवर जाऊन याच्या मागचाच व्हिडिओ गुढीपाडव्याचा आहे. असो तर बघा गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री असा हा एक ब्लाऊज होता, सिंपल फोरटक्सचा ब्लाऊज. साडीला पण फॉल वगैरे लावून घेतली आणि हा ब्लाऊज पण शिवून घेतलेला. साडीमध्ये ब्लाऊज पीस आहे ना एकदमच कमी आलेला, त्याच्यामुळे हा साडीतीलच कपडा मी ब्लाऊजसाठी यूज केलेला. कस्टमर
कस्टमरला विचारूनच, कारण मग तसं पण डायरेक्ट आपण शिवू शकत नाही. मग त्यांना विचारला पहिल्यांदा साडीतील कपडा पुढे वापरू का, तर त्या बोललेले की चालेल. आणि हा होता मेजरमेंटसाठीचा आलेला ब्लाऊज आणि ही होती साडी. असा हा एक काम म्हणजे एक काम करून घ्यायचं चालू आहे माझ्या सध्या. अजून आहेत बाकीचे काही कामं आहेत, ती जशी जशी होतील ना तशी तशी तुमच्यासोबत पण मी शेअर करीन. आणि त्यानंतर ही 4 ब्लाउजांची कटिंग पण करून ठेवलेली मी, म्हणजे दुसऱ्या दिवशी किंवा 2-3 दिवसांनी कधी शिवता येतील तेव्हा येतील. असो चला, तर मग मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला कसं वाटला माझा आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि बाय बाय.